आमचं पूर्णपणे फाटलं आहे, मनामध्ये कोणतीही शंका आणू नका, असं स्वतः अजित पवारांनीच शिरूर येथे झालेल्या सभेत जाहीर करून टाकलं. लोकसभा निवडणुकीची अद्याप घोषणा झाली नसली तरी सर्वच पक्षांनी आपापल्या परीने प्रचार सुरू केला आहे. विशेषतः हाय प्रोफाईल मतदारसंघात शाब्दिक चकमकी सुरू झाल्यात. त्यातही गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्रातलं राजकारण तर पूर्णपणे बदलून गेलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर तर भल्या भल्या राजकीय पंडितांनीही बुचकळ्यात टाकलंय. अनेकांना असं वाटतंय की पक्षात पडलेली ही फूट तात्पुरती आहे, पुन्हा पवार कुटुंब एकत्र येईल असं सुद्धा काहींना वाटतंय. पण अजित पवारांच्या विधानाने या शक्यतेवर पाणी फिरलंय. अजित पवार असं का म्हणाले? खरंच पवार कुटुंबात उभी पडलेली ही फूट ही पुन्हा जोडता येईल का? यापुढे काय होईल? कार्यकर्त्यांमधला संभ्रम कसा दूर होणार? राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय? या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. तसंच कुटुंबात नेमकी फूट केव्हा पडली हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षापेक्षा 2 जागा अधिक जिंकून पहिला क्रमांक पटकावला होता. राष्ट्रवादीला 71 तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. जागा जास्त असल्यामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदावर दावा होता, पण तसंच झालं नाही. शरद पवारांनी अधिकची चांगली खाती पदरात पाडून घेत मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं. परिणामी विलासराव देशमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीकडे त्यावेळी छगन भुजबळ, आर पाटील, विजयसिंग मोहिते पाटील आणि अजित पवारांसारखे नेते होते. ही नेते मंडळी मुख्यमंत्री पदाचं बाशिंग बांधून बसली होती, पण तसं काहीच झालं नाही. शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद देऊ केलं. शरद पवार यांच्या या खेळीमुळे नाराज झालेले अजित पवार तेव्हा पहिल्यांदा नॉट रिचेबल झाले होते. अर्थात त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, पण त्यांना जलसंपदा आणि पाटबंधारे खात्यावर समाधान मानावं लागलं. अजित पवार आणि शरद पवार यांची राजकीय विचारसरणी वेगळी आहे. शरद पवार यांचं राजकारण हे मराठा अधिक ओबीसी असं बेरजेचं आणि जास्ती लोकाभिमुख आहे. पण तेच अजित पवार यांचं राजकारण मात्र भांडवलशाहीकडे जास्त झुकणारं आहे. अजित पवार हे आक्रमक नेते आहेत. प्रशासनावर त्यांची चांगलीच पकड आहे. ही बाब शरद पवार यांच्या लक्षात असल्यामुळे त्यांनी कधीच अजित पवार यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची धुरा दिली नाही की उत्तराधिकारी म्हणून सुद्धा त्यांना पुढे आणलं नाही. अजित पवार यांच्या वाट्याला इतर महत्वाची खाती येत गेली. त्यांनी उपमुख्यमंत्री पद सुद्धा भूषवलं, पण त्यांना गृहमंत्री पदापासून नेहमीच दूर राहावं लागलं. आपल्याला शरद पवार मुद्दाम पुढे जाऊ देत नाहीयेत आणि ते त्यांची मुलगी म्हणजे सुप्रिया सुळे हिला महत्व देतात अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होत गेली. त्यानंतर लहान मोठ्या तक्रारी सुरू झाल्या, पण कुटुंबात फूट पडेल असं वाटत नव्हतं. 2019च्या निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार याला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबात आपला राजकीय वारस निर्माण करण्याचा अजित पवारांचा निर्णय होता. या निर्णयाला शरद पवारांनी विरोध केला. त्यांच्या विरोधानंतर सुद्धा अजित पवारांनी पार्थ पवारला मावळ मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभं केलं. अजित पवारांचा हा एकतर्फी निर्णय त्यांना मान्य नव्हता, म्हणून त्यांनी पार्थच्या उमेदवारीच्या निषेधार्थ शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. जून 2020 मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली आणि त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालं. विरोधकांनी हे प्रकरण सीबीआय कडे देण्याची मागणी केली. तेव्हा अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. विरोधकांच्या याच मागणीवर सहमती दर्शवत पार्थ पवार यांनी अनिल देशमुखांची भेट घेऊन त्यांना हे प्रकरण सीबीआय कडे द्यावं अशी मागणी केली. यावरून शरद पवार भडकून म्हणाले, माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे. शरद पवारांच्या या जाहीर विधानामुळे अजित पवार नाराज झाले होते आणि त्याच दिवशी नंतर लगेचच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार अर्ध्यातूनच उठून निघून गेले. अजित पवार यांना पुण्याला जायचं होतं म्हणून ते लवकर गेले असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी तेव्हा सारवासारव केली होती.
अजित पवार बंड करून भाजपा शिवसेना युतीत सहभागी झाले. त्यांच्या या निर्णयानंतर त्यांना 2 वेळा काका शरद पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण भाजपासारख्या हिंदुत्ववादी पक्षासोबत आपण जाणार नाही, ही शरद पवारांची ठाम भूमिका होती. त्यामुळेच अजित पवारांनी सुद्धा काकांच्या विरोधात दंड थोपटले. न्यायालयीन लढाई, निवडणूक आयोगातली लढाई आणि विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी अत्यंत नेटाने त्यांनी रेटली. शिवाय शरद पवारांना ते म्हणाले की आता वय झालंय, कुठेतरी थांबाल की नाही? माझी 60 झाली आता, काय 70 मध्ये देणार आहे का? त्यांची ही विधानं अजितदादांना शरद पवार संधी देत नसून सुप्रिया सुळेंना पुढे करत असल्याची खतखत दर्शवतात. अजित पवारांनी काल आपल्या भाषणात आधीच सांगून टाकलं की आमचं फाटलंय, त्यामुळे संभ्रमात अजिबात राहू नका. खरं तर त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला की आता यापुढे दोघात म्हणजे काका पुतण्यात समेट घडून येणार नाही. यापुढे अजित पवारच खरे नेते असतील आणि सगळ्यांना त्यांच्यासाठीच काम करावं लागेल. अजित पवारांनी अत्यंत ठामपणे हे शब्द वापरल्यामुळे कार्यकर्त्यांमधला संभ्रम काहीसा दूर झालाय. कुंपणावरच्या कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याची संधी मिळालीय असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती असलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांचा स्पष्ट संदेश होता असंही म्हणता येईल. 4च दिवसांपूर्वी अजित पवार यांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत ते म्हणाले होते की शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अजित पवार राजकीय क्षेत्रात आले. त्यानंतर राजकारणात त्यांनी सक्रियपणे भाग घ्यायला सुरुवात केली. या काळात मी 2 वेळा छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत आपल्याला रस असल्याचं म्हटलं होतं, पण शरद पवारांनी दोन्ही वेळेला मला या क्षेत्रात न येण्याचा आदेश दिला. हा आदेश दोन्ही वेळेला मी पाळला. पण मला वाटतं की हा जरी राजकीय निर्णय असला तरी शरद पवारांना राजकारण जास्त समजतं. त्या काळात मी जर राजकीय क्षेत्रात आलो असतो तर याची सुरुवात त्याच वेळी झाली असती. पण जे काही झालंय ना ते चांगलंच झालेलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार आमने सामने येणार आहेत. यावर भाष्य करताना राजेंद्र पवार म्हणाले, हे खरं तर असं व्हायला नको होतं, कारण हे आमच्या कुटुंबासाठी वेदनादायी आहे. बारामतीतील लोक 50 वर्षांपासून आमच्या सोबत आहेत, पण त्यांच्यावर जर कोणी दबाव टाकला तर त्यांच्यावर मानसिक दडपण येईल आणि ते खूप मोठं असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी जे राजकारण केलं त्याची परतफेड त्यांना करावी लागत आहे, एवढं मात्र नक्की. त्यांनी सोनिया गांधींच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. 2014 मध्ये शिवसेना भाजपाला पाठिंबा देत नाहीये हे पाहून राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देऊन त्यांना बहुमत जिंकायला मदत केली. उद्धव ठाकरेंची सेना भाजपा आणि सरकारमध्ये नंतर सहभागी झाली. त्यावेळी त्यांनी भाजपाला मदत केली होती. शिवाय अजित पवारांना शपथ घेण्यासाठी शरद पवारांनीच पाठवलं होतं असं देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितलंय. त्यामुळे शरद पवारांचं बुचकळ्यात टाकणारं राजकारण आता त्यांच्याच अंगलट येतंय हे सगळे बघतायत. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राजकारणाचं काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाहीये. पण सुप्रिया सुळे आणि अजित पवार कधीतरी एकत्र येतील अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.